व्यासपीठावर असताना त्यामुळे रामानंदी मराठवाडा विद्यापीठाची अभ्यास मंडळाचे प्रमुख काम जाधव आहे. कोल्हापूर विद्यापीठातून घडून बनला असा मराठीचा आल्या प्रकारे डॉक्टर सुरेश शिंदे सर आणि मराठीवर ज्यांनी अधिकार वाहिनी काव्य करावं असे सुशील प्रकाश शिवोरे सर आहे. सुशील आहे आणि प्रकाश आहे, चाल आहे, कविता आहे, गंध आहे, हे सगळं मी सरांनी कारण संयोजकांनी फार तारांबळ बोलत असते सगळे कागद असतात. त्यांनी मला वेळ 5 मिनिटाचा दिलेला आहे. असं तर मी बोललंही नाही पाहिजे, आता मी या कार्यसंघावर बोलणारही नाही. कारण कसं आहे, आम्ही सारे जातीवाद्याच्या भाष्य केलेलं आहे. मला जे बोलायचं आहे ते मी लेख रूपात लिहिलेलं आहे, तर आणि ते वाचलेलं आहे, सम्राटकडे ते आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तुमची भाषा शैली, कवितेचे प्रकार, कविता काय आहे, त्यांचा आक्रोश काय आहे, हा सगळा मांडला. तुम्ही यासाठी मांडला. आणि मला मी या आम्ही सारे जातीवादी याच्यामध्ये ज्या 71 कविता आहेत, त्या सगळ्या कविता मांडत असताना चिमोरे सरांनी आम्ही सारे जातीवादी हे शीर्षक का निवडलं त्याच्यावर सुद्धा मी भाष्य केलं. तर मी शेवटी त्यांना एक हे सांगितलं की यावर विचार शलाकांनी श्रीमंत पाटील सरांनी जातीच्या हरळीचं मूळ शोधण्याचा प्रयत्न, पण त्यांनाही ते सापडलं नाही. आपल्यातून जाती व्यवस्था जावी, आपल्याकडे समता बंधुता ही सगळी मूल्ये यावी, ही तळमळ सरांची आहे. म्हणजे जातीमधला तो विखारीपणा आहे, जी क्रूरता, जी विषमता आहे, जे दारिद्र्य, हे सगळं निघून जावं आणि एक समताधिष्ठित सुंदर समाज निर्माण व्हावा, जे आपल्या संविधानामध्ये आहे. हे सगळं असताना ते का होत नाही ही त्यांच्या मनाची जी खंत आहे ती त्यांनी बोलून दाखवलेली आहे. हीच खंत चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांनी बोलून दाखवली होती. ते म्हणाले की आम्ही सगळा जातीवाद सोडला, आम्ही सगळं सोडलं, पण पुरोगाम्यांचा सुद्धा जमातवाद निर्माण झाला त्याची नोंद चिमोरे सरांनी घेतली. पुरोगामी सुद्धा जातीवाद नाकारत जात नाकारत ते जातीवादी झाले. दयानंद सरस्वतींनी आर्य समाज स्थापना केली, आर्य समाजाची स्वतंत्र नवीन जात झाली. आणि मग एवढं सगळं असताना जात का जात नाही, तर चंद्रशेखर धर्माधिकारी त्याची व्याख्या केली, जी जन्मापूर्वी आपल्याला लागते आणि ती दशक्रिये नंतर जाते, दशक्रियेपर्यंत सुद्धा जात नाही, तिला जात म्हणावं अशी त्यांनी व्याख्या केली. आणि धर्माधिकाऱ्यांनी ही खंत व्यक्त केली की आम्ही गुंज केली नाही, आम्ही कुठलंच काही केलं नाही, पण ब्राह्मणांनी आम्हाला नास्तिक म्हणून आकारलं आणि दलितांनी किंवा पुरोगाम्यांनी बाकी बहुजनांनी आम्ही त्या जातीतले नाही म्हणून आम्हाला स्वीकारलं नाही, असं दुःख त्यांनी मांडलं. पण चिमोरे सरांचं मोठेपण हे आहे की त्यांनी, कारण त्यांचा सुद्धा प्रवास याच समाजात होतो, इथंच होतो, म्हणून त्यांच्या सुद्धा लेखणीचा विषय अण्णाभाऊ राहिलेला आहे. त्यांच्या लेखणीचा विषय त्यांच्या जातीवरचा अन्याय राहिलेला आहे. त्यांची लेखणी पूर्ण त्यांच्या जातीभोवतीच फिरलेली आहे. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी त्यांचं मोठेपण कुठं आहे त्यांनी हे मान्य केलंय. मी सुद्धा, कारण ते सुद्धा एका अखिल भारतीय संघटनेचे पदाधिकारी आहेत, ती सुद्धा एका विशिष्ट जातीची आहे. आणि हे मान्य करणं यासाठी केलेलं मोठेपण लागते. हे मोठेपण सुशील प्रकाश शिंदे सरांमध्ये आहे. आणि म्हणून हा प्रकाश, एखादी गोष्ट फार चांगली असेल तर ती 5000 वर्ष टिकते, जातीमध्ये काहीतरी चांगलं असेल म्हणून ती टिकून आहे. आणि ही जावी असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यातला जो विकारीपणा आहे, चिमोरे सरांनी अत्यंत तळमळीने सांगितला, जी जे घरापासून जे सुरू होते ते नष्ट झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने भारताचं संविधान त्याची समताधिष्ठित समाज निर्माण करू इच्छिते. ते संविधान सगळ्यांच्या हृदयावर विराजमान झालं पाहिजे. सगळ्यांना मनापासून असं वाटलं पाहिजे की महात्मा फुलेंनी कविता केली, महात्मा लिहिला, ख्रिस्त मोहम्मद मार्ग ब्राह्मण असे घरावी पोट असे बंधुपणे. आणि मग एवढं जर आपण लक्षात घेऊन काम करायला लागलो तर निश्चितपणे आम्ही सारे जातीवादीचं रूप बदलेल. आणि आपल्यामध्ये हे दिसणार नाही की बाबा हे आपण काढतो मुले तरी जात नाही, एवढ्या मोठ्या लोकांनी सांगितलं ती कशी जाईल, पण निदान आपण जात पाहून कर्तृत्वाचं मूल्यमापन केलो नाही तर समताधिष्ठित समाजाच्या दिशेने आपण वाटचाल करू असं होईल. आणि म्हणून मी ते सरांच्या सगळ्याची वैशिष्ट्य पालन 10 मुद्दे करून सरांच्या याच्यावर भाष्य केलेलं आहे. ते आपल्याला सगळ्यांना ऐकता येईल, कारण आपला वेळ हा अमूल्य आहे. वेळ कोणासाठी थांबत नसतो. धन्यवाद सरांची लाईन मार्क आहे ती 5 मिनिटाच्या पुढे जायचं नाही. गेल्यावर्षी 5 मिनिट झाली असतील बंद करून टाकाय. आणि मी सांगतो कारण कसं अमूल्य वेळ आहे आपला. आम्ही काय ते सगळ्या ह्याच्यावर भाषा अनेकदा कॅन्टीनमध्ये केलेला आहे, कारण आमच्याकडे वेळ असतो मित्रासाठी, आम्ही वेळ देतो आणि तिथं भाष्य करतो. तुला राहिलेलं जे भाषा असेल ते आम्ही तिथं करू. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद.